नमस्कार विद्यार्थी मित्रो, कुरुक्षेत्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल दांडगे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रो, 12वीचा रिझल्ट लागला आहे आणि मला माहिती आहे तुम्ही सर्व ॲडमिशनच्या घाई गडबडीमध्ये असाल। कोणाला BA ला ॲडमिशन घ्यायची असेल तर कोणाला BSc ला, कोणाला BCom ला ॲडमिशन घ्यायची असेल तर कोणाला BBA ला। विद्यार्थी मित्रो, तुम्हाला BCom साठी ॲडमिशन घ्यायची असेल आणि त्यातही ती जर ॲडमिशन तुम्हाला BMCC कॉलेज पुणे येथे घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे। ब्रिहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे म्हणजेच काय तर BMCC कॉलेज पुणेने FY BCom ॲडमिशन 2024-25 साठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म मागवले आहेत। आता तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी ID आणि पासवर्ड कसा तयार करायचा आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कसं भरायचं आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर तुमची पहिली मेरिट लिस्ट केव्हा लागेल या बाबींबद्दल आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओ अंतर्गत करणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। विद्यार्थी मित्रो, BMCC ब्रिहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे, आता ही जी ॲडमिशन तुमची या कॉलेजमध्ये BCom साठी होणार आहे ही ॲडमिशन तुमची न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार होणार आहे। त्यामुळे तुमचा हा जो BComचा कोर्स असणार आहे हा 3 किंवा 4 वर्षाचा असणार आहे। ठीक आहे, आता आपण नोटीस वाचूया की नोटीसमध्ये काय दिलेलं आहे। Instructions to fill the application form for FY BCom. This notice is for all students who have passed HSC examination from BMCC and other than BMCC and seeking admission in FY BCom class for the academic year 2024-25. जर तुम्हाला 2024-25 साठी इथे ॲडमिशन घ्यायची असेल, तुम्ही 12वी पास असाल तर तुम्हाला हे ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे। Students should note the following instruction regarding admission to FY BCom class through ERP system. विद्यार्थी मित्रो, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची जी तारीख स्टार्ट होण्याची तारीख आहे ती आहे 21 मे 2024। 21 मे 2024 ला हे फॉर्म सुरू झालेले आहेत आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे तर 31 मे 2024 ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। 21 मे ते 31 मे या दरम्यान तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। काही विद्यार्थी असे असतात की ते शेवटच्या तारखेला फॉर्म भरतात, म्हणजे 31 मे 2024 ला ते फॉर्म भरू शकतात। तर विद्यार्थी मित्र लक्षात घ्या की 31 मे 2024 ला फॉर्म भरायची वेळ ही संध्याकाळी 6 पर्यंतच आहे, त्याच्या अगोदरच तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे। ठीक आहे, आता विद्यार्थी मित्र ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर तुमची जी पहिली मेरिट लिस्ट लागेल ती केव्हा लागेल तर ती 4 जून 2024 ला संध्याकाळी 6 वाजता लागेल। विद्यार्थी मित्र, तुम्हाला जर ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला या लिंकवर जाऊन, इथे ही लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्हाला हा ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे। बघा, ही जी PDF आहे ही मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी सेंड केलेली आहे। तुम्ही जर आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा। तुम्हाला लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो। त्या टेलिग्राम चॅनलवर मी तुम्हाला विविध प्रकारच्या नोटीस पाठवत असतो, ॲडमिशन रिलेटेड असो किंवा विविध योजनेशी रिलेटेड असो, स्कॉलरशिप रिलेटेड असो किंवा आपल्या व्हिडिओजच्या लिंक असो, त्या मी तिथं शेअर करत असतो। त्यामुळे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा। ठीक आहे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे। आता मित्रो, या लिंकवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचा युजर ID आणि पासवर्ड मिळेल। ठीक आहे, जे तुमचं युजर ID आणि पासवर्ड तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर तुम्हाला येऊन जाईल। ठीक आहे, तर त्यानंतर तुम्हाला या युजर IDचा आणि पासवर्डचा उपयोग करून लॉग इन करायचं आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे। ठीक आहे, ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट सॉफ्ट कॉपीजमध्ये असणं आवश्यक आहे तर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे पासपोर्ट साईज फोटो तुमचा, त्याचं स्कॅन कॉपी असली पाहिजे, लेस दॅन 320 KB। आता हे काही विद्यार्थ्यांकडे 320 KB पेक्षा जास्त KBचा फोटो असतो, मग त्यांनी काय करायचं, गुगलवर जाऊन ते रिसाईज म्हणून असते, फोटो रिसाईज, तर तिथं जाऊन तुम्ही फोटोची साईज कमी करायची। ठीक आहे, किंवा काही बरोबर करायची। त्यानंतर 10वीची मार्कशीट असणं आवश्यक आहे, 12वीची मार्कशीट तुमची असली पाहिजे। स्कॅन कॉपी ऑफ कास्ट सर्टिफिकेट, तुम्ही जर कास्टमधून फॉर्म भरत असाल तर कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे। तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन या सेक्शनमधून फॉर्म भरत असाल तर ते तुमचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे। त्याच्यानंतर तुमच्याकडे तुम्ही स्पोर्ट्समधून फॉर्म भरत असाल तर स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे। तुम्ही स्पेशली एबल्डमधून फॉर्म भरत असाल तर त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे। ठीक आहे, आता तुमची जी ही सगळं काही फॉर्म भरल्यानंतर हे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुमची जी पहिली यादी लागेल ती केव्हा लागेल तर 4 जून रोजी तुमची ती यादी लागेल। Consolidated list will be displayed on the basis of information provided by the student and documents uploaded in the application form. Fill the application form online. No need to submit hard copy in the office.
तुम्हाला काहीही गरज नाही हार्ड कॉपी सबमिट करायची. तुम्हाला फक्त ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. नाहीतर काही विद्यार्थी पोस्टाने फॉर्म पाठवतात किंवा तिथं जाऊन फॉर्म सबमिट करतात, तर याची काही गरज नाहीये. तुम्हाला फक्त सॉफ्ट कॉपीमध्ये तो फॉर्म म्हणजे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आणखी फार महत्त्वाची माहिती आहे की नो नीड टू पे द फीज फॉर ॲप्लिकेशन फॉर्म. तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्मसाठी कोणतीही फी भरायची नाही आहे. ठीक आहे. नो नीड टू पे द फीज फॉर ॲप्लिकेशन फॉर्म ही फार चांगली गोष्ट आहे जी BMCC कॉलेजकडून अडॉप्ट करण्यात आलेली आहे की त्यांनी फॉर्म भरायसाठी तुमच्याकडून फीजच घेतलेली नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे फॉर्म तुम्ही नक्की भरा. ओनली ऑनलाईन सबमिशन इज ॲक्सेप्टेड. पोस्टल और हार्ड कॉपी सबमिशन नॉट बी ॲक्सेप्टेड. ठीक आहे. तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशनच तुमचं ॲक्सेप्टेड केलं जाईल. पोस्टल हार्ड कॉपी किंवा सबमिशन तुमचं तिथं जाऊन हार्ड कॉपीचं सबमिशन हे ॲक्सेप्टेड नाही आहे. अटेंडन्स टू ऑल लेक्चर्स ॲक्टिव्हिटीज अँड शेड्यूल इज कंपल्सरी. आता बघा, तुम्ही ॲडमिशन तर घेणार BMCC कॉलेजला, पण एक माहिती तुमच्या लक्षात असू द्या की कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर तुमची 75% अटेंडन्स असली पाहिजे. तुम्ही लेक्चर अटेंड केले पाहिजेत. कॉलेजचे जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये तुमचा सहभाग असला पाहिजे आणि हे कंपल्सरी आहे. 75% तुमची अटेंडन्स असलीच पाहिजे. ठीक आहे. इन केस फॉल्स इन्फॉर्मेशन इज फिल्ड इन दिस ॲप्लिकेशन, the admission of the candidate will be cancelled immediately and the candidate as well as her parents or guardian will be responsible for the consequences. ठीक आहे. जर तुम्ही चुकीची माहिती भरली फॉर्म मध्ये तर तुमची ॲडमिशन ही ऑन दी स्पॉट कॅन्सल करण्यात येईल आणि यासाठी तुम्ही जबाबदार असाल, तुमचे पॅरेंट्स जबाबदार असाल. ठीक आहे. तर ही होती BMCC कॉलेजच्या FY BCom ॲडमिशनसाठीचे जे तुमचे फॉर्म भरायचे आहेत 2024-25 साठी, त्यासाठीची फार महत्त्वाची माहिती. 21 तारखेला फॉर्म सुरू झालेले आहेत आणि 31 मे 2024 ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. 31 मे 2024ला संध्याकाळी 6च्या आत तुम्ही ते फॉर्म भरलेले पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही आणि 4 जूनला तुमची मेरिट लिस्ट लागेल. त्यानंतर तुम्ही तुमची ॲडमिशन BMCC कॉलेजमध्ये करू शकतात. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही आतापर्यंत जर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रहो, तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला फार महत्त्वाच्या माहिती आपल्या चॅनलवर मिळत असतात. तुमच्या फायद्याच्या स्कॉलरशिप रिलेटेड असो किंवा योजनेशी रिलेटेड असो किंवा MPSC UPSCची जर तुम्ही तयारी करत असाल तर त्याशी रिलेटेड माहिती असो तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर विद्यार्थी मित्रो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा. धन्यवाद.